मित्रांनो, सगळ्यांचं मी सागर करे या प्ले स्टोअरच्या ॲप्लिकेशनमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सुरुवातीलाच मी सगळ्यांना थँक्यू म्हणेल, कारण का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून कुठेतरी आज मुलांना समजत आहे की सागर करे ज्या पद्धतीने शिकवतात, ज्या पद्धतीने परीक्षाभिमुख काम करतात, हे काम आता पोहोचत चाललेलं आहे. जो आपण एक वृक्ष लावला होता, वृक्ष म्हणण्यापेक्षा आपण एक रोपटं लावलं होतं, त्याचा हळूहळू आता वृक्ष होत चाललेला आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कारणीभूत आहात तुम्हीच. कारण का मित्रांनो, माझी एकट्याचे वैयक्तिक एफर्ट्स म्हणजे मी शिकवू शकतो किंवा टेलिग्रामवरती डेटा तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही काय करताय तर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या बंधू भगिनींना मेसेज देताय की या पद्धतीने ह्या सरांकडे शिकवलं जातं. सो मित्रांनो, मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणत आलेलो आहे की इथं जो मी आहे तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही आहे. सो त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तुमच्यासाठी काहीतरी नवीन करण्याची, मी तेव्हा तेव्हा आतापर्यंत ह्या गोष्टी केलेल्या आहेत. यामध्ये कुठेही पैशाचा विचार मी केलेला नाहीये. जेवढं शक्य होईल तेवढं कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या गोष्टी मी दिलेल्या आहेत. ह्याचं कारण म्हणजे की पॉलिटी प्रेडिक्शन बॅच आपण बघतोय बघा, अतिशय खूप चांगला मुलांनी त्याला प्रतिसाद दिला. तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत मला अगदी मला भावूक करतात. का? कारण की मलाच विश्वास बसत नाही की ह्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आहेत. कारण का आपण जे निस्वार्थपणे काम करतो किंवा जे आपण पूर्ण झोकून काम करतो, जेव्हा त्याला कोणतरी दाद देतं किंवा जेव्हा त्या कामाची कोणतरी स्तुती करतं, तेव्हा मित्रांनो त्यापेक्षा मला वाटतं कामाची पावती कुठंच मिळू शकत नाही. कितीही पैसे दिले तरी मिळू शकत नाहीये. सेम चालू घडामोडीला तेच आहे बघा. महाराष्ट्रामधून दिवसेंदिवस आपल्याला वाढलेला प्रतिसाद बघून नक्कीच मला विश्वास आहे की आगामी 4 तारखेचा जो पूर्व पेपर आहे, पूर्व परीक्षेचा, या पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये 100% पॉलिटी, करंट हे 2 विषय थोडेफार तुम्हाला मेरिट वाढवताना बघायला मिळतील. का? कारण की याच्यामध्ये मी स्वतः तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतोय की पॉलिटीचे 15 प्रश्न आणि करंटचे 15 प्रश्न असे 30 प्रश्नांपैकी 25 तुम्हाला मार्क येणार म्हणजे येणार. त्याच्यामुळे जे फक्त आता PYQ सिरीज ज्यांनी बॅच घेतलेली आहे तर त्या लोकांसाठी मी सांगेल की पोरांनो, आवर्जून एकदा तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एकदा आपलं पॉलिटीचं प्रेडिक्टेड सिरीज बघाच. 8 तासामध्ये सकाळपासून तुम्ही दुपारपर्यंत थोडं पळवत पळवत संपू शकता. का विषय संपतो तुमचा. चालू घडामोडी सेम सांगितलं तुम्हाला. त्या सिरीजमध्ये गोष्ट मी तिथं जिथं गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तिथं मी गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला आगामी काळात जर या स्पर्धेत टिकायचं आहे तर जे मी प्रामाणिकपणे तुम्हाला दिलेलं आहे ते एकदा तुम्ही बघाच आणि पेपरला बिंदासपणे जावा. पेपरला तुम्हाला हे नाव, हा माणूस 100% आठवणार म्हणजे आठवणार. ओके. सो यावरती उशीर न करता आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो या PYQच्या ॲनालिसिस बॅचमध्ये. आणि अगदी नॉमिनल किमतीमध्ये हे तुम्हाला बॅच उपलब्ध करून देण्याचं कारण म्हणजे काय की अशी बरीच लोक आहेत की ज्यांना असं वाटतंय की मास्तर आता कंटेंट नाही वाचायचं, आम्हाला PYQचं ॲनालिसिस करायचंय, तर काय हरकत नाही, त्यांच्यासाठी पण ही बॅच आहे. आणि ज्यांना असं वाटतंय की माझी रिव्हिजन झाली सर आता फक्त PYQ सोडवायचे, तर त्यांच्यासाठी मी एकदा सांगेल की पोरांनो, आवर्जून एकदा ते 8 तासांचे जे सेशन आहेत आपले, एक 4-5-6 सेशन असतील बघा आपल्या पॉलिटी प्रेडिक्टेड सिरीजमध्ये, तर ते एकदा बघा. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास हा एवढा वाढेल, तुम्ही कॉन्फिडेंटली पेपरमध्ये सगळे क्वेश्चन 15 पैकी 15 अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला समजेलच की आपण जे 150 रुपये भरलेले आहेत ते कुठेही वाया गेलेले नाहीयेत. आता जेव्हा आपण ॲनालिसिसवरती बोलतो मित्रांनो, जेव्हा आपण कशावरती ॲनालिसिसवरती बोलतो, विशेषतः आयोगाचे PYQ ॲनालिसिसवरती बोलतो, तर मी जेव्हा ॲनालिसिस केलं तर पॉलिटीचे ॲनालिसिस बद्दल बोलतोय बरं का. हे दिस इज ओनली रिगार्डिंग पॉलिटी सब्जेक्ट, नॉट अबाउट अदर सब्जेक्ट. पॉलिटी सब्जेक्टमध्ये माझ्या निदर्शनामध्ये आलेल्या गोष्टी हे सुरुवातीलाच का सांगतोय, कारण की इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण आता हे क्वेश्चन सोडवत जाऊ तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला तिथे अप्लाय झालेल्या बघायला मिळतील. एक 4-5 गोष्टी आहेत बघा. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर आयोगाचं मल्टी सेंटेन्सचा जर तुम्ही क्वेश्चन बघितला, विधानात्मक स्वरूपाचा जर क्वेश्चन बघितला, तर आयोग जर सपोज 4 विधानं दिलीत बघा, आयोग काय करतोय माहिती आहे? तुम्ही ॲनालिसिस करा. आयोग शेवटचं विधान चुकीचं देताना तुम्हाला बघायला मिळतंय बघा. तुम्ही करा ॲनालिसिस. 3 असतील तर तिसरं विधान थोडं चुकीचं देईल, 4 असतील तर तिसरं आणि चौथं थोडं चुकीचं देईल. हे तुम्हाला बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळणार आहे, प्रिलिमच्या, कंबाईनच्या किंवा पॉलिटीच्याच ऑल ओव्हर पेपरमध्ये. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मला ऑब्झर्वेशनमध्ये आलेली असेल ती म्हणजे कुठली, की आयोगाचे प्रश्न सोडवत असताना आयोगाचे घटनेमधले, आपल्या भारतीय राज्यघटनेमधले असलेले भाग आणि असलेली प्रकरण ज्याला म्हणतो आपण, भाग किंवा प्रकरण किंवा असलेली अनुसूच्या, याच्यावरती तुम्हाला आयोग काय करते? फसवतंय. वाक्य सगळं बरोबर देतंय परंतु भागाचा नंबर, अनुसूचीचा नंबर वेगळा देतंय आणि तिथे तुमचे मार्क तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतंय. तिथे एक जरा केअरफुली PYQ ॲनालिसिस करताना आलेली गोष्ट माझ्या निदर्शनामध्ये आहे. तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये, जेव्हा आयोग असा प्रश्न देतोय की कोणते विधान चुकीचे
नाही. बघा, आयोगाचा हा एक प्रश्न असा टाईप आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही असं विधान देतंय. त्याच्यामध्ये यापैकी नाही उत्तर आयोग जास्त देताना आपल्याला बघायला मिळते. कारण का, जर विधान सपोज 4 दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं जेव्हा तुम्ही विधान वाचताय तेव्हा चौथं विधान हे वरीलपैकी एकही नाही असं ऑप्शन देते आणि मोस्ट ऑफ दी आन्सर हे पर्याय क्रमांक 4 असते. टेक्निक सांगत नाही, ट्रिक सांगत नाही, हे माझं अनालिसिस तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही एकदा अप्लाय करून बघा, तुम्हाला जाणवल का सागरकर एवढा ओरडतो, काय एवढा सागरकर म्हणतो की तुम्ही पॉलिटिकल एवढा मी प्रिडिक्शन तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता हळूहळू जाणवल की सागरकरचं प्रिडिक्शन का लागतात पेपरमध्ये. सो तुम्ही अनालिसिस करून बघा की जेव्हा कोणतं चुकीचं नाही असं विधान देत आयोग, तेव्हा मोस्ट ऑफ दी 99.99% आयोगाने काय केले माहिती आहे का, शेवटचं विधान हे वरीलपैकी एकही नाही असं ऑप्शन दिलेलं आहे आणि उत्तर आयोगाने तेच दिलेलं आहे. चौथी गोष्ट ह्याच्यामध्ये मला एक जाणवली ती म्हणजे की एखादा जर ऑप्शन असेल तो जर एलिमिनेट तुम्हाला करता आला, एखादा ऑप्शन जर एलिमिनेट करता आला तर डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. बघा, डायरेक्ट तुम्हाला काय मिळतंय, आन्सर मिळतंय. या 4 गोष्टी पॉलिटीच्या पीवायक्यूच्या अनालिसिस मध्ये माझ्या समोर आलेल्या आहेत. कुठली पहिली सांगितली, मल्टी सेंटेन्स स्टेटमेंट देताना आयोगाचा फोकस चुकवण्याचा कुठं आहे, लास्टची 1-2 विधानं. भाग प्रकरण म्हणजेच भाग किंवा प्रकरण किंवा अनुसूच्या ज्या आहेत त्याच्यावरती आयोग स्टॅटिक डेटा तुम्हाला विचारतोय, आकड्यांवरती तुम्हाला आयोग चुकवतोय. कोणतं चुकीचं नाही अशा टाईपचे जे क्वेश्चन येतात तर आयोगाचा शेवटचा पर्याय शक्यतो कुठला असणार आहे बघा, वरील पैकी एकही नाही तर आयोगाचं उत्तर तेच असते. आणि चौथी गोष्ट की एखादा ऑप्शन जर तुम्हाला एलिमिनेट करता आला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येते. ह्याचं मी तुम्हाला पुढच्या काही क्वेश्चन मध्येच बघायला मिळेल. हे माझ्या मनाचे क्वेश्चन नाही आहेत, हे आयोगाचे क्वेश्चन आहेत आणि यालाच आपण काय करणार आहोत, काउंटर करणार आहोत. आणि पेपरमध्ये फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये पॉलिटीचे कसे प्रश्न सुटतील यावरती आपला फोकस असणार आहे. तर बघा पोरांनो, आता आपण उशीर न करता प्रश्नाला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न बघा दिसतंय तुम्हाला, ह्याची पीडीएफ पण मी तुम्हाला पाठवलेली होती. आय होप तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही एक पीडीएफची प्रिंट काढा. जेव्हा तुम्ही प्रिंट काढचाल तुमच्या समोर लेक्चर बघताना ही पीडीएफ ठेवा, कारण की तुमचं हे प्रॉपर काय असेल, अनालिसिस असेल. आता हे अनालिसिस तुम्ही इतर पुस्तकांमध्ये पण बघितलं असेल, इतर बॅचेसमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, पण सागरकर यांचं अनालिसिस थोडं वेगळं आहे, ते तुम्हाला जाणवल बघा. आता कळतंय ह्याच्यातनं सुद्धा एवढं जरी केलं का तरी पॉलिटीचे 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यामधून मिळतील, हाय असे थेट. मग विचार करा, ह्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय देऊ तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी गटकचे प्रश्न घेतले नाहीत, राज्यसेवेचे प्रश्न घेतले नाहीत, तरी सुद्धा जेवढे क्वेश्चन आहेत त्याच्यावरनं सांगतो तुम्हाला की ह्यातले मिनिमम 8-9 क्वेश्चन येणार म्हणजे येणार. पण टार्गेट आपलं 14-15 प्रश्नांचं आहे, म्हणून तुम्हाला मी म्हटलं की हे बघा, सोबत प्रिडिक्शन बॅचच्या लेक्चर पण बघा. आणि जे ऑलरेडी प्रिडिक्शन बॅचमध्ये आहेत त्यांना मी शब्द दिला होता की तुम्हाला मी पीवायक्यू फ्रीमध्ये घेईल. सो त्यांना मी दिलेल्या शब्दानुसार हे सगळ्या गोष्टी प्रिडिक्टेड बॅचमध्ये फ्रीमध्ये अपलोड करतोय. सो ज्यांना असं वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. प्रश्न होता 2017 पासूनचे आपण घेतोय बरं का. प्रश्न काय होता बघा, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते. हा इझी क्वेश्चन होता, पण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुमचं काय होतं माहितीये का, वाचताना गडबड होते. बघा, त्यांनी तर आयोगामध्ये काय, ते आयोगाला एक्सपेक्टेड आहे की स्वतंत्र भारतातला पहिला भारतीय हा शब्द ह्याच्यामधला कीवर्ड आहे. बघा, बऱ्याच लोकांना माहिती आहे की स्वातंत्र्याच्या अगोदरचा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड माउंटबॅटन होता. तसेच स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटनच होता. पण आयोगाने काय म्हणलंय की स्वतंत्र भारताचे पहिले भारताचा असा व्यक्ती कोण आहे की जो पहिला गव्हर्नर जनरल बनला, तर तो बनला सी राजगोपालचारी. आणि हाच व्यक्ती भारताचा शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल बनला. असा प्रश्न आला तरी तो चुकायचा नाहीये, कारण की गव्हर्नर जनरल हे पद काय केलं, पुढे जाऊन नष्ट केलं. त्या ठिकाणी काय राष्ट्रपती आलं आणि पहिले राष्ट्रपती आपण कोणाकडे बघतो, राजेंद्र प्रसाद यांच्याकडे बघतो. सो त्याच्यामुळं इथं श्री राजगोपालचारी हे या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. राजगोपालचारी यांच्याबद्दलची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, ज्याचा अनालिसिस मी लिहून देतोय, तुम्ही माझ्यासोबत लिहिण्याचा प्रयत्न करा. यांनाच बघा राजाजी असं म्हणलं जातं. बघा, राजाजी योजना तुम्ही वाचली असेल, 1944 योजना होती बघा. आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून सुद्धा यांच्याकडे बघितलं जातं. तसेच यांनी 1959 मध्ये एक पक्ष सुद्धा काढला होता. त्या पक्षाचं नाव काय होतं माहितीये का, स्वतंत्र पक्ष किंवा स्वतंत्र पार्टी हा त्यांचा पक्ष होता. तसेच यांनी पश्चिम बंगाल या राज्याच्या, अक्षर समजून घ्या, पश्चिम बंगाल या राज्याच्या राज्यपाल या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी बघा महत्वाचे काही सत्याग्रह आहेत बघा, जसं की वायकोम सत्याग्रह बघून जावं बरं का, कारण की वायकोम सत्याग्रह हा का महत्वाचा आहे. 1924-25 दरम्यानचा हा सत्याग्रह आहे, ज्याला 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत.
म्हणून तुम्हाला या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं ह्या क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारले जाऊ शकतात. सो इतिहासामधला हा पॉईंट आहे, मी तिकडे हिस्ट्रीमध्ये जात नाही. परंतु वायकोम सत्याग्रह 1924-25 हा सत्याग्रह आहे. प्रश्न अजून ह्याच्यामध्ये काय येऊ शकतो माहिती आहे का, की वायकोम सत्याग्रह जो झाला तो कुठल्या मंदिराच्या अनुषंगाने होता, म्हणजे तिथे नक्की इश्यू काय होता, तर ते मंदिर कुठलं होतं माहिती आहे का, महादेवाचं मंदिर होतं. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला एक्सपेक्टेड पेपरला विचारला जाऊ शकतो, की तिथं परवानगी दिली जात नसायची म्हणून हा सत्याग्रह केला होता. तसं जर श्री राजगोपालचारी हे महात्मा गांधीजींचे अगदी जवळचे अनुयायी होते. म्हणजे महात्मा गांधींनी यांच्याबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं की माझ्या अंतःकरणातला माणूस जर असेल तर तो म्हणजे श्री राजगोपालचारी आहे, म्हणजे राजाजी आहे. एवढं त्यांचं महात्मा गांधीजींना समर्पण होतं. मग त्यांनी वेगवेगळ्या चळवळीमध्ये भाग घेतला बघा, जसे की असहकार चळवळ, त्यानंतर सविनय कायदेभंग, त्यानंतर चले जाव चळवळ, मुंबईच्या गवालिया टँक या ठिकाणी सुरू झाली होती चले जाव चळवळ, तिथे सुद्धा त्यांनी सहभागी घेतलेला आहे. तर हे योगदान आहे श्री राजगोपालचारी यांचं, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लिअर? हे झालं प्रॉपर अनालिसिस उत्तरातल्या ऑप्शनचं. आता बाकीचे 3 ऑप्शन बघूयात आपण. वॉरन हेस्टिंग हे नाव तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवायचं आहे, की ब्रिटिश इंडिया किंवा ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस भारतामध्ये आली आणि ईस्ट इंडिया कंपनीचं सत्ता भारतामध्ये स्थापन झाली, त्यासाठी पहिला कायदा झाला होता पारित, तो म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. म्हणजेच सांगायचा उद्देश एवढा की वॉरन हेस्टिंग हा 1772-73च्या दरम्यान भारतामध्ये आला. 1785च्या दरम्यान तो भारतामध्ये राहिला. या काळामध्ये 1773ला रेग्युलेटिंग ऍक्ट पास झाला आणि या ऍक्टच्या अनुसारच बंगालचा जो गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला, तर वॉरन हेस्टिंग बनला होता. हा प्रश्न सुद्धा एक्सपेक्टेड आहे. ओके, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला, वॉरन हेस्टिंगच बनलेला आहे. तसंच वॉरन हेस्टिंग बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर बंगालचा हा शेवटचा गव्हर्नर म्हणून पण त्याला ओळखू शकता. शेवटचा गव्हर्नर पण पहिला गव्हर्नर जनरल. त्याचबरोबर वॉरन हेस्टिंग बद्दल अजून तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, की वॉरन हेस्टिंग वरती महाभियोग चालवण्यात आलेला होता. हे तुम्ही वाचलं असेल त्याच्यामध्ये, कारण की भ्रष्टाचाराचे त्याच्यावरती आरोप होते आणि त्यापुढे 1795 मध्ये तो निर्दोष त्याच्यामधून मुक्त झाला होता. महाभियोगाचा खटला चालवणारा गव्हर्नर जनरल कुठला होता, वॉरन हेस्टिंग होता. तसेच त्यांच्या काळामध्ये एक इतिहासामधलं महत्वाचं प्रकरण झालं बघा, नंदकुमार प्रकरण. हे तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल, हे सुद्धा त्यांच्या वॉरन हेस्टिंगच्या काळामधलंच आहे. रोहिला युद्ध सुद्धा यांच्याच काळामधलं आहे. संन्यासींचा विद्रोह सुद्धा यांच्याच काळामध्ये झाला. आणि संन्यासींचे बंड जेव्हा आपण बघतो पश्चिम बंगाल, बिहार या भागामध्ये झाले, तर या भागामध्येच बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं जे आनंद मठ आहे त्याच्यामधूनच आपल्याला वंदे मातरम ह्या गाणे आपण काय केलं होतं, स्वीकृत केलं होतं. 1875चं ते मला वाटतं गाणं आहे. तर त्याला 150 वर्षे पूर्ण झालेली आहेत. तर त्यामुळं तो प्रश्न येऊ शकतो. हे तुम्हाला रिलेव्हन्स जमला पाहिजे. ह्याला काय म्हणत आपण PYQ अनालिसिस. मी म्हणत नाही तुमच्यापेक्षा मला भारी जमतं, पण मला जे जमतं ना ते परीक्षेभिमुख जमतं, एवढं मी ठामपणे आहे बघा. जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे तेवढंच मी तुम्हाला अनालिसिस देतोय. त्यापुढं लॉर्ड माउंटबॅटन तुम्हाला माहिती असली पाहिजे बघा. भारताचे हे अंतरिम व्हाईसरॉय होते. अंतरिम व्हाईसरॉय हे जे तुम्हाला बोलतोय ते ऐकू येत आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही बिंदासपणे नोट डाऊन करून घेऊ शकता मी जे बोलतोय ते. अंतरिम व्हाईसरॉय होते. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बघा. जरी ते भारतीय शब्द नसता तर उत्तर काय असतं, लॉर्ड माउंटबॅटन असतं. पण शब्द भारतीय असल्यामुळे उत्तर काय आहे, श्री राजगोपालचारी हे उत्तर आहे. मग ही योजना कधी आली होती भारतामध्ये, 3 जून 1947 ला आली होती. आणि याच योजनेनुसार भारताची फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये. पण लक्षात ठेवा, जेव्हा ही योजना भारतामध्ये येते त्याच्या अगोदर 28 एप्रिल 1947 ला भारतामधला बडोदा, जयपूर, पटियाला, बिकानेर, रेवा आणि उदयपूर, BJP ब्रू ध्यानात ठेवा. बडोदा, जयपूर, पटियाला, बिकानेर, रेवा आणि उदयपूर अशा 6 संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये 28 एप्रिल 1947 ला प्रवेश केला होता. त्यानंतर ही योजना आली आणि त्यानंतर मग उर्वरित संस्थानिकांनी प्रवेश केलेला होता. तसेच मग यांची पुढे जाऊन लॉर्ड माउंटबॅटनचं तुम्हाला माहिती असू द्या, 1979 मध्ये दहशतवाद्यांनी काय केलेले आहे, यांची हत्या केलेली आहे. लॉर्ड लुईस माउंटबॅटन असं त्यांचं नाव होतं. त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे नाव तर सर्वांच्या लक्षात आहेच, तुम्हाला माहित असेल. यांच्याबद्दलच्या काही घटना तुम्हाला इथं मी नोट डाऊन करून घेतो शॉर्टमध्ये. 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष राहिलेले होते. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणजे कायमचे ते अध्यक्ष बनले. तसेच त्यांना 1962 मध्ये भारतरत्न हा सुद्धा पुरस्कार मिळालेला होता मित्रांनो. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा ते राष्ट्रपती होते का तेव्हाच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता.
त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या 2 महत्वाच्या अधिवेशनांची अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे बघा, काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. जसं की 1934चं बॉम्बे अधिवेशन झालेलं आणि 1939चं त्रिपुरी अधिवेशन. या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. त्यांचं एक आत्मचरित्र आहे बघा, आत्मकथा या नावाने. आत्मकथा हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आत्मकथा. 2 वेळा ते राष्ट्रपती झालेले आहेत. तसेच असहकार चळवळीमध्ये, मीठ सत्याग्रहामध्ये किंवा चलेजाव चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. लक्षात ठेवा, राजाजी यांचा चलेजावमध्ये जास्त सहभाग नव्हता, परंतु जास्त सहभाग कोणाचा होता? राजेंद्र प्रसाद यांचा होता. म्हणून हे नाव तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं. मग आपल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे की आपल्याकडच्या महत्वाच्या ज्या 22 समित्या होत्या त्यातली स्थापन झालेली पहिली समिती कोणती होती? कार्यपद्धती विषयक समिती, ज्याला आपण रूल ऑफ प्रोसिजर म्हणतो. त्या कमिटीचे हे अध्यक्ष होते. त्यानंतर दुसरं महत्वाचं आपल्याकडे राष्ट्रध्वज समिती होती बघा, राष्ट्रध्वज समिती. तर त्यासाठी सुद्धा हे अध्यक्ष होते, कारण की 22 जुलै 1947ला आपला राष्ट्रध्वज आपण स्वीकृत केला होता. अर्थातच तुम्हाला समजलं पाहिजे की स्वातंत्र्य आपल्याला नंतर मिळणार होतं, म्हणून अगोदर आपल्याला राष्ट्रध्वज स्वीकृत करावा लागणार होता. सो प्रश्न होता ऑनलाईनर, आपण त्याला काय केलं? वेगवेगळ्या अँगलनी अनालिसिस केलं आणि ह्याचाच तुम्हाला फायदा काय होत असतो? तुमच्या पेपरमध्ये होत असतो. मला वाटतं की जेव्हा तुम्ही लेक्चर बघत असाल तेव्हा नॉर्मल स्पीडने बघा. एकदा तुमच्या पेपरमध्ये हे पॉईंट ऍडिशन झाले, परत लेक्चर बघू नका. परत फक्त ते पॉईंट काय करा? रिवाइज करा. पुढचा प्रश्न, चला, खालील विधाने विचारामध्ये घ्या. पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये काहीही नमूद करण्यात आलेले नाहीये. विधान काय म्हणतंय की नो कॉन्फिडन्स मोशन जो आहे का, त्याच्याबद्दल आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही तरतूद नाही. विधान कसं आहे मित्रांनो? हे बरोबर विधान आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. हे सुद्धा विधान बघा, इथं जरा थोडं ध्यान द्यायचं पेपर सोडत असताना. त्यांनी इथं फक्त हा शब्द दिलाय बघा, फक्त लोकसभेतच सादर केला जातो. हे विधान सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. सी, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरचा अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. हे विधान कसं आहे? चुकीचं. बघा, शेवटचं विधान आयोगाने काय दिले? चुकीचं दिले. सो बरोबर विधान कोणतं आहे? ए आणि बी ऑप्शन. तुम्हाला उत्तर मिळून गेलं, परंतु तुम्हाला पॉलिटिक्स सोडवत असताना मित्रांनो च, मात्र, फक्त, आणि, किंवा, परंतु आणि केवळ या शब्दांना काय करायचं आहे? महत्त्व द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे महत्त्व देता तेव्हा तुम्हाला जाणवतं ते म्हणजे की तुम्हाला आयोगाचा ट्रेंड समजून येतो आणि तो आयोगाचा ट्रेंड तुम्हाला काय झाला पाहिजे? समजला पाहिजे. आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये अविश्वासदर्शक प्रस्तावासंदर्भात तुम्हाला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे बघा. ज्यामध्ये जर सांगायचं झालं तर पहिली गोष्ट, आपल्याकडे 2 कन्सेप्ट आहेत बघा. एक म्हणजे विश्वासदर्शक ठराव आहे आणि दुसरा म्हणजे अविश्वासदर्शक ठराव आहे. ध्यानात राहू द्या की विश्वासदर्शक आणि अविश्वासदर्शक ह्या दोन्ही गोष्टी भारतीय राज्यघटनेमध्ये कुठंही नाहीत. ओके, भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या घटनात्मक संकल्पना आहेत का? संकल्पना ह्या नाहीयेत. तर मग अविश्वासदर्शक प्रस्ताव जो आहे तो आपल्याला कोणत्या कलमाचा आधार घेऊन मांडावा लागतो? 75(3) या कलमाचा आधार घ्यावा लागतो. आणि विशेष म्हणजे लोकसभेची एक कार्यपद्धती नियम असते, त्या कार्यपद्धती नियम 198 नुसार हा मांडला जातो. आणि 75(3) हे कलम आपल्याला घटनेमध्ये काय सांगतं? केंद्रामध्ये, राज्यामध्ये मग 75(3) असेल का नसेल? पण केंद्रामधलं 75(3) असेल तर राज्यामधलं 164(2) असेल. 164(2) असणार आहे. दोन्हीकडे कॉमन गोष्ट काय बघा, पेपरला येऊ शकतं. केंद्रीय मंत्रिमंडळ 75(3) नुसार संयुक्तरित्या किंवा सामूहिकरित्या हे लोकसभेला जबाबदार असतं. तसंच 164(2) नुसार राज्य मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या किंवा संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतं. म्हणजेच की जेव्हा ते जबाबदार आहेत ह्याचा अर्थ की जेव्हा त्यांचा बहुमत कमी होतंय त्यानंतर त्यांचा विश्वास धारण करण्याचं बंद होतंय आणि त्याच वेळेस तो मंत्रिमंडळाला काय द्यावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. अशा वेळेस केंद्रामध्ये पंतप्रधान आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री हे राजीनामे देतात आणि जेव्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे राजीनामा देतात तेव्हा तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. हे तुम्हाला सांगण्याची काही नवीन गरज नाहीये. मग परीक्षाभिमुख तुम्हाला काय पॉईंट ह्याच्यामध्ये मला ऍडिशन करून द्यावे लागतील, जसं की तुम्ही ते ऍडिशन करू शकता बघा. पहिली गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही कन्सेप्ट विश्वासदर्शक आणि अविश्वासदर्शक घटनात्मक आहेत का? घटनात्मक कन्सेप्ट नाहीयेत. राज्यघटनेत फक्त ही 2 कलम तुम्हाला ध्यानात ठेवायचे, ते 75(3) आणि 164(2). मांडताना बघा, हा प्रस्ताव मांडताना किती सदस्यांचा पाठिंबा पाहिजे? 50 सदस्यांचा पाठिंबा असला पाहिजे. तसंच हे कोण मांडू शकतो? एखादा मंत्री मांडू शकतो किंवा खाजगी सदस्य सुद्धा मांडू शकतो. मित्रांनो, मांडताना कारण देणं आवश्यक असतं का? कारणे देणे ह्याच्यामध्ये आवश्यक नसते. तसंच मित्रांनो ध्यानात राहू द्या की हा प्रस्ताव जो आहे ना, हा मांडताना केवळ संपूर्ण
हे लक्षात ठेवा. संपूर्ण इथं एका विरुद्ध किंवा 2-3 जणांविरुद्ध मांडता येतो का नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच हा प्रस्ताव तुम्हाला मांडता येणार आहे. तसंच हा केवळ लोकसभेमध्ये मांडता येतो, हे तर तुम्हाला विधानामध्येच बघायला मिळालं, लोकसभेमध्येच मांडता येतो. आणि हा प्रस्ताव जेव्हा मांडला जातो मित्रांनो, तेव्हा त्या प्रस्तावावरती कार्यवाही होणं, मग तो पारित करा किंवा नका करू, ती कारवाई होणं किती दिवसांच्या आतमध्ये आवश्यक असतं? 10 दिवसांच्या आतमध्ये आवश्यक असतं. हे इथं इम्पॉर्टंट आहे. आणि ते कुठल्या बहुमताने? साध्या बहुमताने. कुठलं बहुमत लागतं इथं? साधं बहुमत लागतं बरं का, इथं विशेष बहुमत लागत नाही. तर जेव्हा अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने हे जास्त मतं पडतात, म्हणजे विरोधकाच्या बाजूने जास्त मतं पडणार, मग राहिलेल्या सरकारमध्ये पक्षाला काय द्यावं लागतो? राजीनामा द्यावा लागतो सरकारला. आणि जर अविश्वासदर्शक ठरावाच्या विरोधामध्ये जास्त मतं पडली तर ह्याचा अर्थ काय होतो की ते सरकारी पक्षाच्या बाजूने जास्त मतं आहेत, म्हणजे सरकार आहे ते कंटिन्यू राहतच ना. मग जर तुम्ही बघितलं तर ह्याचा पहिला प्रयोग हा 1963 मध्ये केला होता बघा, JB कृपलानी यांनी केला होता. कोणाविरुद्ध? जवाहरलाल नेहरू यांच्या विरुद्ध केला होता. आतापर्यंत सर्वाधिक जास्त वेळा कोणाविरुद्ध मांडलेला आहे हा अविश्वासदर्शक प्रस्ताव? तर इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध हा प्रस्ताव मांडलेला आहे. आणि रिसेंटली जो अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडला होता 2023 मध्ये, तो मणिपूरच्या अनुषंगाने होता. तर मणिपूरमध्ये हिंसाचार प्रकरण वगैरे तुम्ही बघितलं असेल, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये 371C हे कलम कशासाठी आहे? मणिपूर राज्यांसाठी विशेष तरतुदी देणारा कलम आहे 371C. तर त्या अर्थाने हा प्रस्ताव मांडला होता, परंतु पारित झाला नाही, म्हणून जे सरकार आहे ते टिकलं. आणि जर या बाजूने म्हणजे विरोधकाच्या बाजूने जास्त मतं पडली असते तर सरकारला राजीनामा द्यावा लागला असता. तर यावरतीही प्रश्न यावर्षी एक्सपेक्टेड आहे. सो त्या अर्थाने मी तुम्हाला याचं अनालिसिस सांगितलेलं आहे. पुढे बघा, राज्य धोरणाच्या तत्वांच्या संदर्भात, म्हणजे बघा आयोगाची भाषा, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं किंवा कोणती विधानं योग्य आहेत? हिथं काय करायचं माहिती आहे पेपर वाचताना, की अशा शब्दांना तुम्ही काहीतरी टिक मार्क करा, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की प्रश्नात काय करायचंय. बराच वेळा आयोग काय म्हणतं की कुठली विधानं अयोग्य आहेत, तर तुम्ही वाचलेलं असतं सगळं बरोबर, मग तुम्ही पण ते बरोबर शोधायला जाता, तर तिथं तुमची सिली मिस्टेक होऊ शकते. सो तिथं तुम्ही काहीतरी टिक मार्क केली पाहिजे. तर बघा, ही मार्गदर्शक तत्व देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तत्वे आहेत. विधान कसं आहे? बरोबर आहे, कारण ते सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात ना. दुसऱ्या बाजूला या भागामध्ये समाविष्ट असलेली तत्व ही न्यायप्रविष्ट नाहीत म्हणता येते. बरोबर आहे, इट इज नॉट जस्टिसेबल. सो दोन्ही विधान कशी आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. आता थोडं समजून घ्या, ते म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP भाग 4 आहे. घटनेमध्ये कलम 36 ते 51 पर्यंत ह्याच्यामध्ये तरतुदी आहेत बघा. आणि हे DPSP कुठून घेतलेत? आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहेत. आयर्लंडने कुणाकडून घेतले होते? स्पेन कडून घेतलेले होते. हा बेसिक डेटा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहेच बघा. विशेष म्हणजे हे न्यायप्रविष्ट आहेत का? नाही आहेत. म्हणजे जर ह्याचं उल्लंघन झालं तर न्यायालयाकडून ह्याची अंमलबजावणी किंवा न्यायालयामध्ये जाऊन तुम्हाला दाद मागता येते का? दाद मागता येणार नाहीयेत. म्हणजे हे जरी न्यायप्रविष्ट नसले पोरांनो, तरी सुद्धा न्यायालयासाठी ही दीपस्तंभ म्हणून काम करतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की जरी ही न्यायप्रविष्ट नसली तरी सुद्धा न्यायालय उद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी ह्याचा आधार घेतला जाऊ शकतो. हा त्याचा महत्वाचा मिनिंग होतोय. ही बंधनकारक स्वरूपाची आहेत का राज्यसंस्थेवर? तर राज्यसंस्थेवर ही बंधनकारक नाहीत पोरांनो. तर राज्यसंस्थेवरती ही केवळ जबाबदारी आहेत. आणि ही जबाबदारी कशासाठी माहिती आहे का? कारण कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं हे ह्याच्या पाठीमागचा महत्वाचा काय आहे? उद्देश आहे. आणि एक इम्पॉर्टंट वाक्य आयोग तुम्हाला देऊ शकतं, ते म्हणजे की ह्याचं वर्गीकरण घटनेत दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही जरी पॉलिटीमध्ये गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी अशी तत्वांचं वर्गीकरण वाचलं असलं तरी सुद्धा ते वर्गीकरण आपल्या घटनेमध्ये दिलेलं नाही. मग हे तुम्हाला कम्पेअर मूलभूत हक्कांमध्ये करायचंय. कसं करणार बघा, जर हे मार्गदर्शक तत्वे देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करत असतील तर मूलभूत हक्क देशामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. ही न्यायप्रविष्ट नाहीत तर मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट, कलम 226 नुसार हायकोर्ट. तसेच हे बंधनकारक नाहीत तर मूलभूत हक्क कसे आहेत? बंधनकारक आहेत. हे 4 भागामध्ये आहेत तर भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत. हे आयर्लंड कडून घेतलेत तर मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतलेले आहेत. ह्यांचं वर्गीकरण घटनेत केलेलं नाही तर मूलभूत हक्कांचं वर्गीकरण मूळ घटनेत 7 भागांमध्ये होतं. आज किती भागांमध्ये आहे? 6 गटांमध्ये आहे किंवा भागांमध्ये आहे. तर हे रिलेव्हन्स तुम्हाला जमला पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲक्युरेट PYQ अनालिसिस. बाकी तुम्ही कंटेंट किती पण वाचा, पण तुम्हाला परीक्षेमध्ये जो प्रश्न आलाय त्याच्या आसपास पुढे जाऊन काय येऊ शकतं हा अंदाज तुम्हाला लागला पाहिजे.
आणि हा अंदाज ज्याला लागतो का तो पोरगा जीएस मध्ये कधीच पाठीमागे पडत नाही बघा. चालते. त्या पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, भारतीय राज्यघटनेच्या राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशामध्ये केलेला आहे? हे तुम्हाला स्टॅटिक क्वेश्चन आहे बघा, जे तुम्हाला पाठांतरच लागणार आहे. आणि मी तुम्हाला पॉलिटी प्रेडिक्शन शिकवत असताना सांगितलंय की कलम लक्षात ठेवण्यासाठी अख्खी वाक्यपाठ करू नका. तुम्हाला नोट्स ज्या दिलेत का नाही त्याच्यामध्ये मी काही कीवर्ड दिलेत बघा. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा किंवा तिथं करार हा शब्द दिलाय. हे तुम्हाला कलम किती मध्ये आपण बघितलं होतं? कलम 51 मध्ये बघितलं होतं ना. मग कलम 36 ते 51 कोणता आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे समजलं पाहिजे. बाकी ह्याच्यामधले पर्याय जर तुम्ही बघितले तर कुठलेच पर्याय ह्याच्यामध्ये मॅच होत नाहीयेत. ह्याच्यामधला चौथा पर्याय बघा, 9वी सूची किंवा 9वं शेड्यूल म्हणूयात आपण. हे पहिल्याच घटना दुरुस्तीने 1951 ला आपल्या घटनेमध्ये ऍड झालं. आणि ह्यामध्ये 9वं परिशिष्ट एक नवीन ऍड करण्यात आलं, ज्याला नाव काय दिलं बघा, जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स ऍक्ट. हे पहिल्या अनुसूचीने जोडलेलं 9वं परिशिष्ट होतं. त्यानंतर ना राज्यघटनेची उद्देशिका जर तुम्ही बघितली, प्रस्तावना ज्याला आपण प्रिएम्बल असं म्हणतो, याच्याबद्दल सांगायचं झालं तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता पहिल्या अधिवेशनामध्ये. आणि ह्याला दुसऱ्या अधिवेशनामध्ये 22 जानेवारी 1947 ला मान्यता मिळालेली होती. तर त्या आधारावरतीच आपली प्रस्तावना बनवलेली आहे. मग ह्या प्रस्तावनेबद्दल सांगायच्या गोष्टी म्हणजे माहिती असू दे तुम्हाला की प्रस्तावना ही न्यायप्रविष्ट आहे का? नाही. प्रस्तावना ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत आहे का? ती सुद्धा नाहीये. म्हणजे प्रस्तावना कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही. व जर ती कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नसली तर कायदेमंडळावरती, त्या अधिकारावरती ती कुठले प्रतिबंध घालते का? कुठलेही प्रतिबंध घालत नाही. तसंच भारतीय राज्यघटनेला ज्या पद्धतीने कायदेशीर मान्यता दिलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या प्रस्तावनेला सुद्धा कायदेशीर मान्यता दिलेली आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये जर प्रिएम्बल आपलं वाचलं त्यामध्ये एक शब्द आहे बघा, इनॅक्टेड. इनॅक्टेडचा अर्थच काय होतो तर कायदेशीर मान्यता. क्लिअर. तर ह्या प्रस्ताविकेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा, जसं की राज्याचं स्वरूप आहे पहिल्यांदा, किंवा ह्याचा स्रोत आहे बघा, वी द पीपल, आम्ही लोक, हे शब्द आहेत ना, तर हे आपण अमेरिकेकडून घेतलेत पोरांनो. आणि हा म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेचा स्रोत आहे, भारतीय जनता. दुसरं म्हणजे राज्याचं स्वरूप सांगितलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. त्याची एक ट्रिक सांगतो, सो से डे रे. क्रम लावा, प्रश्न येऊ शकतो ह्याचा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. म्हणजे सॉव्हेरियन ज्याला म्हणतो आपण, सोशलिस्टिक, सेक्युलर आणि डेमोक्रॅटिक, लास्ट वन रिपब्लिक. हे झाले राज्याचं स्वरूप. त्यानंतर ना उद्देश कोणते कोणते आहेत आपले, ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत बघा. न्याय आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. याच्यामध्ये अग्रगण्य सगळ्यात नंबर 1 कोणाला स्थान दिले? न्यायाला दिले बघा. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि सगळ्यात शेवटी डेट ऑफ ॲडॉप्शन, स्वीकृतीचा दिनांक सांगितलेला आहे की कोणत्या दिवशी ही प्रस्तावना स्वीकृत केलेली आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत केलेली आहे. प्रश्न ह्यावरती जर पुढे जाऊन आला तर आपण त्यावरती डिटेलमध्ये अजून बोलू. मूलभूत कर्तव्य माहीत असलं पाहिजे तुम्हाला. भारतीय राज्यघटनेचा भाग 4A हा भाग आहे. यामध्ये एकच कलम आहे, 51A. विशेष म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 ला मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. किती? 10. आणि त्यामध्ये एक ऍड झालं होतं, ते म्हणजे 86वी घटना दुरुस्ती 2002. म्हणजे सध्या मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे? 11 आहे. आणि यासाठी जेव्हा 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली त्यावेळेस सरदार सुवर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. आणि या सरदार सुवर्णसिंग समितीने सांगितलं की मूलभूत कर्तव्यांची तुम्ही 8 कर्तव्यांची शिफारस केली पाहिजे, म्हणजे ऍडिशन केली पाहिजेत. म्हणजे ह्यांची शिफारस किती आहे? 8 कर्तव्यांची. पण ऍक्च्युअली झालीत किती ऍड? 10. हे तर तुमची गडबड होऊ शकते, सो बी केअरफुल. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट आहेत का? नाही आहेत पोरांनो. मूलभूत कर्तव्य परकीयांना लागू आहेत का? नाही आहेत. म्हणजे मूलभूत कर्तव्य केवळ कोणाला लागू आहेत? भारतीयांनाच लागू आहेत. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला इथे जमला पाहिजे. प्रिडिक्शन बॅच मध्ये जी मी ट्रिक सांगितली त्याचा क्रम लक्षात कसा ठेवायचा, ध्यानात ठेवायचा, हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वेळ आहे तुम्हाला, अजून 10-12 दिवस आहे. तर तुम्ही 5-6 तास तर तुम्ही वेळ देऊ शकता ना आपल्या पॉलिटीसाठी इथून पुढं. तेवढाच द्या फक्त. एकदा प्रिडिक्शन बॅच बघा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाहीये. पुढं हे थोडं फास्ट का घेतोय माहिती आहे का मी तुम्हाला जाणवलं असेल की तुम्हाला बरेच क्वेश्चन आता अनालिसिस करायचे आहेत आणि ते लेंदी लेक्चर आपल्याला बनवायचे नाहीयेत. नाहीतर शिस्तीत घ्यायचं असतं आपले एका तासामध्ये 4-5 क्वेश्चन फक्त होतात. एवढं डीप अनालिसिस घेतलेलं आहे ह्याच्या अगोदर सुद्धा. खालील विधाने लक्षात घ्या. बघा आता विधानं जेव्हा तुम्ही अशी वाचता का त्यावेळेस आयोगाचा ट्रेंड बघा.
देशामधल्या 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी, हा जुना क्वेश्चन आहे त्या काळचा, म्हणजे 2019च्या अगोदरचा प्रश्न असणार 100% हा. देशातल्या 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पॉंडिचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे. हे त्यावेळेचा जर विचार केला तर विधान बरोबर होतं, पण जर आज जर तुम्ही बघितलं तर हे विधान चूक असेल ना. कारण की सध्या भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश असे किती आहेत की ज्यांना स्वतःची विधानसभा आहे. पहिला आहे मित्रांनो दिल्ली, दुसरा आहे पॉंडिचेरी किंवा पुदुचेरी, आणि तिसरा आहे जम्मू आणि काश्मीर. म्हणजे जम्मू काश्मीर अगोदर राज्य होतं, परंतु 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेश बनले, एक स्वतः जम्मू काश्मीर आणि दुसरा लडाख बनला. सो असे 3 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व झालेलं आपल्याला बघायला मिळतं पोरांनो. जसं की दिल्लीचे तुम्ही किती बघता 3 खासदार, पॉंडिचेरीचा एकच आहे, जम्मू काश्मीरचे 4 आहेत, 4 आणि 3 7 आणि 1 8, असे टोटल किती आहेत केंद्रशासित प्रदेशांचे 8 खासदार आपल्याला बघायला मिळतात. मग त्यांनी त्याचं कारण दिलंय की त्यावेळेस सांगितलं की 7 पैकी फक्त दोघांचंच प्रतिनिधित्व आहे. त्याचं कारण त्यांनी दिलं की इतर 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळं त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाहीये. बरोबर ना. कारण मित्रांनो हे जे प्रतिनिधित्व ठरलेलं आहे हे 1971च्या लोकसंख्येच्या आधारावरती ठरलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. कुठली लोकसंख्या आहे जनगणना 1971चे आकडे त्याच्यामधले फोकस केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे की ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा नाहीये तिथं तुम्ही राज्यसभेमध्ये सदस्य पाठवू शकत नाही ना निर्वाचित. कारण का, लक्षात ठेवा, राज्यसभा सदस्याची जी निवडणूक होते का, राज्यसभेचे इलेक्शन ज्या होतात का, त्यामध्ये भाग कोण घेतं माहिती आहे का, विधानसभेचे ओनली इलेक्टेड, विधानसभेचे केवळ निर्वाचित सदस्य त्यामध्ये भाग घेतात. विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य, विधान परिषदचे निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये भाग घेत नाहीत. त्याच्यामुळं जर तिथं विधानसभाच नाहीये तर तिथं राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व असण्याचा प्रश्नच येत नाही ना, हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग तिथं लोकसंख्या नाहीये हे त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की तेवढं पुरेशी लोकसंख्या नाहीये, म्हणून तिथं 2च केंद्रशासित प्रदेशामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे. सो ओ आणि आर, ए आणि आर ही दोन्ही विधानं बरोबर असून आर हे अचं काय मित्रांनो योग्य स्पष्टीकरण आहे ना. लोकसंख्याच नाही तर मग कुठून देणार ना, हे त्याचं कारण होतं. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेची वेगवेगळी परिशिष्ट आहेत. त्यामधलं शेड्यूल, परिशिष्ट म्हणजे शेड्यूल म्हणतो आपण त्याला, शेड्यूल नंबर 4 जे आहे का 4, हे राज्यसभेच्या जागांचं विभाजनाबद्दल आहे. प्रश्न येऊ शकतो. परिशिष्ट क्रमांक 4 नुसार भारतामधल्या राज्यसभा जागांचं विभाजन आहे. मग हे जर तुम्ही विभाजन बघितलं तर मित्रांनो बघा कसं ह्याच्यामध्ये, तर राज्यसभेच्या टोटल जागा किती आहेत 245. किती आहेत 245. ध्यानात ठेवा, त्याच्यामधले 233 हे कसे आहेत निर्वाचित, आणि राहिलेले 12 हे कसे आहेत नॉमिनेटेड, म्हणजे नामनिर्देशित आहेत. आता मुद्दा काय माहितीये का की ह्या 12 सदस्यांचं नॉमिनेशन कोण करतं, तर राष्ट्रपती करतो, प्रेसिडेंट करतो. राष्ट्रपती कोणत्या क्षेत्रामधून करतो, LASS, लिटरेचर, आर्ट, सोशल सर्व्हिस आणि सायन्स ज्याला म्हणतो आपण, साहित्य, कला, विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रामधून ते नॉमिनेशन करणार आहे. 233 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे, जे मग तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये कोण भाग घेतं. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे 245 किंवा हे 245 जो आकडा आहे हा 1971च्या लोकसंख्येच्या आधारावरती आहे, ज्याची पुनर्रचना आता 2026 नंतर होणारच आहे. त्यासाठीच तर नवीन संसद बांधली ना, हे त्याचं खरं कारण आहे. आणि महत्वाचं म्हणजे राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते 250, ही वाढू शकते पुढे जाऊन, परंतु त्यासाठी काय करावं लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल आहे. मग जर तुम्ही हात बघितलं, भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त खासदार आहेत बघा 31, महाराष्ट्रामध्ये नंबर 2 ला 19 आहेत, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यामध्ये 18 खासदार आहेत, बिहार आणि पश्चिम बंगाल यामध्ये 16 खासदार आहेत, आणि त्यानंतरचं एक राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक, जिथं किती आहेत 12 खासदार राज्यसभेचे आपल्याला बघायला मिळतात. सो राज्यसभा सदस्याच्या निवडणुका होतात. या निवडणुका घेण्याचं काम कोण करतं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारताचा निवडणूक आयोग. या निवडणुका अप्रत्यक्ष पद्धतीने होतात, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. क्लिअर. आय होप तुमचं हे सगळं काय झालं असेल, क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न, भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. आता भारताचे महान्यायवादी घटनात्मक पद आहे बघा 76 नुसार, हे लोकसभेतल्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात, विधान बरोबर आहे. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. हे लोकसभेत बोलू शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. बघा लास्टचं विधान,
हे लोकसभेत मतदान करू शकतात, हे विधान मात्र चुकीचं दिलंय शेवटचं. बघा तुम्ही अनालिसिस थोडं करा. वरीलपैकी कोणतं विधान सत्य आहे असं त्यांनी विचारलंय. सो ड चुकीचं आहे, तर हा ऑप्शन गेला. ओके, त्यानंतर कन्फर्म तुम्हाला माहित असणारी 3 विधानांतर तुम्ही वाचलेलीच आहेत बघा, म्हणजे बोलू शकतात हे तर बऱ्यापैकी माहित असते ना तुम्हाला. सी, तर सी बरोबर आहे, म्हणजे फक्त ए गेला, दुसरा पण गेला, राहिला चौथा एबीसी. ह्याचं काय असेल उत्तर असेल, कारण महान्यायवादी आणि मंत्री यांचे हक्क कशामध्ये आहेत, कलम 88 मध्ये आहेत, माहित असू द्या. महान्यायवाद्याबद्दलचे काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो आणि त्या रिलेटेडच तुम्हाला राज्यामध्ये महाधिवक्ता पण कम्पेअर करता आला पाहिजे पोरांनो. तर इथं मी लिहितो कलम 88 आणि कलम इकडे 177. 77 असेल ते कशाचं असेल, ॲडव्होकेट किंवा ॲडव्होक जनरल ऑफ स्टेट, ज्याला आपण म्हणतो की महाधिवक्ता म्हणतो, राज्याचा घटक राज्याचा महाधिवक्ता. पण आयोग काय म्हणतं, देशाचा महाधिवक्ता. तेव्हा तुम्हाला उत्तर हेच बघायचं 76 नुसार. त्यांनी उल्लेख काय केला, देशाचा. इंग्लिशमध्ये तुम्ही अटॉर्नी जनरल असं वाचलं पाहिजे अशा वेळेस. आणि इकडे अटॉर्नी जनरल हे केंद्राचं. हे काय करू शकतात बघा, कोणत्याही सभागृहामध्ये भाग घेऊ शकतात, बोलू शकतात, कामकाजात भाग घेऊ शकतात, स्वतःचं मत मांडू शकतात, पण मतदान करू शकणार नाहीत. क्लिअर. तसंच आता ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्यांची नियुक्ती केंद्रामध्ये कोण करतं, राष्ट्रपती करतात महान्यायवाद्यांची. राज्यामध्ये कोण करतील, राज्यपाल करणार आहेत. पगार आणि भत्ते येऊ शकतो प्रश्न, महान्यायवाद्याचे राष्ट्रपती ठरवतात, महाधिवक्त्याचे राज्यपाल ठरवतात. अधिकार ह्यांना बघा, अधिकार कोणाप्रमाणे मिळतात माहितीये का, संसद सदस्याप्रमाणे मिळतात. हे लक्षात ठेवा. आयोग म्हणेल सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे मिळतील, चुकीचं असेल. आणि इकडं राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे ह्यांना अधिकार प्राप्त होतात. पण इथे एक अपवाद काय माहितीये का, की ह्यांची पात्रता काय असली पाहिजे, हे पेपरला इम्पॉर्टंट आहे. महान्यायवाद्यांची पात्रता काय असली पाहिजे, की ज्या व्यक्तीची पात्रता सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्याची आहे असा व्यक्ती महान्यायवादी होऊ शकतो. आणि महाधिवक्ता कोण होऊ शकतो, ज्याची पात्रता हायकोर्टाचा न्यायाधीश होण्याची आहे, तो व्यक्ती राज्याचा महाधिवक्ता होऊ शकतो. त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. दोघंही ज्यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या मर्जीनुसार पद धारण करतात, म्हणजे ह्यांना कधीही पदावरून दूर केलं जाऊ शकतं, हा त्याचा अर्थ होतो. जेव्हा सरकार एखादं बहुमतामध्ये नसताना कोसळतं तेव्हा ऑटोमॅटिकली हे राजीनामे देतात. असं घटनेत नाही सांगितलं, परंतु संकेतानुसार त्या गोष्टी फॉलो केल्या जातात. क्लिअर. पुढं खालील विधाने विचारामध्ये घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणीशी संबंधित आहेत. विधान कसं आहे, बरोबर आहे. आता मी जेव्हा अजून एकदा सांगेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही मल्टी सेंटेन्स क्वेश्चन सोडवताय का, तर कंबाईन मध्ये काळजी घ्या. खालील विधानामध्ये विचारात घ्या, लगेच विधान वाचू नका. त्याच्या खाली दिलंय काय ते बघा अगोदर. त्यांनी काय दिलंय खाली, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तुम्हाला समजलं की नक्की काय करायचंय. मुलं काय करतात माहितीये का, अगोदर 3 विधानं वाचतात, मग खाली वाचतात काय करायला सांगितले, परत 3 विधानं वाचतात, वेळ गेला. आयोगाला तेच पाहिजे. अशा वेळेस डायरेक्ट मग खाली काय दिले ते बघा, ते म्हणतात बरोबर कोणते आहेत. पहिलं तर बरोबर आहे, त्यानंतर म्हणजे ऑप्शन तिसरा तुमचा इलिमिनेट झाला. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणी, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो, प्रेसिडेंट रूल, याच्याशी संबंधित आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पहिला ऑप्शन गेला. ऑप्शन इलिमिनेट करा, उत्तरापर्यंत पोहोचा. आणि तिसरं दिलंय की भारतीय राज्यघटनेतील कलम 360 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. हे विधान मित्रांनो चुकीचं आहे. बघा इथं सुद्धा तिसरं विधान काय आहे, चुकीचं आहे. शेवटचं विधान चुकीचं दिलं आयोगाने. तर ह्याच्यामध्ये सी विधान चुकीचं असेल. चौथा ऑप्शन गेला. उत्तर ऑटोमॅटिकली तुमचं काय मिळते, पर्याय क्रमांक 2 हे तुम्हाला उत्तर मिळते. झालं, सगळ्यांच्या लक्षात आलं काय, म्हणजे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला इलिमिनेशन टेक्निकचा वापर करायचा आहे. आता पोरांनो माहित असू द्या तुम्हाला की आणीबाणीच्या अनुषंगाने मी ते ऍडिशन करून सांगतो, त्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायच्यात किंवा एकदा रिवाइज करून घ्यायच्या आहेत. बघा 3 प्रकारच्या आणीबाणी असतात, 352 नुसार, 356 नुसार आणि 360 नुसार. याच्यामध्ये आपण बघूयात आता वेगवेगळे ऍस्पेक्ट. पहिलं म्हणजे कारण, दुसरं म्हणजे ह्याची मान्यता आणि कोणत्या बहुमताने मान्यता ते पण ऍड करा त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याचा कालावधी, तिसरा पॉइंट. त्यानंतर त्याची समाप्ती, हा चौथा पॉइंट. आणि त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या फॅक्ट्स, असे 5 पॉईंट तुम्हाला किमान कम्पेअर करावे लागतील. 352 ला राष्ट्रीय आणीबाणी घटनेत नाही म्हणलेलं, 352 ला काय म्हणलंय माहितीये का, आणीबाणीची उद्घोषणा, आणीबाणीची उद्घोषणा असं म्हणलेलं आहे. 356 ला प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट. आणि वित्तीय आणीबाणी म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी, आर्थिक आणीबाणी 360 ला म्हणलेलं आहे. तर बघा ह्याचं कारण काय आहे, तर सशस्त्र उठाव हे कारण आहे.
तसंच युद्ध किंवा परकीय आक्रमण, युद्ध किंवा परकीय आक्रमण ह्या दोन कारणावरून कुठल्याही कारणावरून लावली जाऊ शकते. आता मुद्दा काय माहितीये का, की इथं सशस्त्र उठाव हा शब्द नव्हता, परंतु 44व्या घटना दुरुस्तीने 1978ला 1978ला अंतर्गत अशांतता हा शब्द होता मूळ घटनेमध्ये, तो काढला आणि त्या ठिकाणी कुठला टाकला, सशस्त्र उठाव हा शब्द टाकला. आणि आता त्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले 2025 मध्ये, म्हणून हा प्रश्न येऊ शकतो पोरांनो. ओके, तर सशस्त्र उठाव या कारणावरून जी आणीबाणी लावली जाईल राष्ट्रीय आणीबाणी, त्याला तुम्ही अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी म्हणणार आहे. आणि जेव्हा एखाद्या देशाचं आक्रमण किंवा बाह्य आक्रमण ज्याला म्हणूयात आपण, परकीय आक्रमण, तेव्हा तुम्ही बाह्य राष्ट्रीय आणीबाणी म्हणणार आहे. परंतु 352चं टायटल काय येतं, तर ते म्हणजे आणीबाणीची उद्घोषणा असं टायटल तुम्हाला बघायला मिळतं. ओके, त्यापुढं 356 नुसार ह्याला घटनात्मक आणीबाणी असं सुद्धा म्हणलं जातं. मग ही आणीबाणी कधी लावली जाते, जेव्हा एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा कोलमडलेली असते किंवा कोसळलेली असते तेव्हा लावली जाते. आणि फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे जेव्हा देशाचं आर्थिक स्थैर्य, वित्तीय स्थैर्य हे पूर्णपणे ढासळलेलं असतं. म्हणजे आपण लॉकडाऊनच्या अगोदरची परिस्थिती बघितली असेल तर भारताची अर्थव्यवस्था इतकी डाऊन लागली होती की 4.8 हा आपला वाढीचा दर होता. ओके, तर हे स्लॅग डाऊन जे आहे ते कंटिन्यू जर सलग 18 महिने राहिलं तर आर्थिक स्थैर्य ढासळलेलं आहे असं म्हणलं जातं, आणि त्यानंतर तिथं आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते. हे झाल्या घटनेतल्या तरतुदी. मान्यता बघा, राष्ट्रीय आणीबाणीला संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने 1 महिन्याच्या आत मान्यता द्यावी लागते. राष्ट्रपती राजवटीला संसदेमध्ये 2 महिन्याच्या आत, इथं 2 महिने आहे बघा, साध्या बहुमताने मान्यता द्यावी लागते. तर इकडं संसदेमध्ये 2 महिन्याच्या आत साध्या बहुमतानेच मान्यता द्यावी लागते. सो फरक काय जाणवला तुम्हाला, इथं विशेष आहे, इथं साधा आहे आणि इथं साधा आहे. इकडे 1 महिना, इकडे 2 महिना, इकडे 2 महिना. ह्याचा कालावधी 6 महिने एवढा कालावधी असतो, परंतु एका वेळी 6 महिन्यांनीच तुम्हाला वाढवता येतो, असा तो कितीही वेळा वाढवता येऊ शकतो, लक्षात ठेवा हा. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा मॅक्सिमम कालावधी किती आहे, 3 वर्षांचा आहे. इकडं मॅक्सिमम कालावधीबद्दल घटनेत तरतूद नाहीयेत, म्हणजे कितीही काळ ती राहू शकते. समाप्ती करताना राष्ट्रीय आणीबाणी काय करावं लागते बघा, तर केवळ लोकसभेमध्ये मान्यता घ्यावी लागते साध्या बहुमताने. इकडं मान्यतेची आवश्यकता नसते, राष्ट्रपती कधीही दूर करू शकतात, समाप्त करू शकतात. इकडं सुद्धा राष्ट्रपती कधीही दूर करू शकतात, तिथं मान्यतेची आवश्यकता नसते. आणि जर फॅक्ट सांगायच्या झाल्या तर 1962 मध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागली जेव्हा भारत चीन युद्ध होतं. 1971ला जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा आणीबाणी. आणि 1975ला तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा कारण होतं अंतर्गत अशांतता, आणि ह्याचा परिणाम म्हणून तर 44वी घटना दुरुस्ती केली आणि तो शब्द काढून त्या ठिकाणी सशस्त्र उठाव हा शब्द देण्यात आलेला होता. आतापर्यंत राष्ट्रपती राजवट पहिल्यांदा पंजाब या राज्यामध्ये 1951 मध्ये लागू करण्यात आली होती, आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 1980, 2014 आणि 2019 अशा 3 वेळा लावलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक जास्त वेळा मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावलेली आहे. यामध्ये अजून एक पॉईंट ऍडिशन सांगतो, ते म्हणजे कलम 365. लक्षात ठेवा, 365 मध्ये एवढं ध्यानात ठेवायचं आहे की जर केंद्राने दिलेले निर्देश राज्य पाळत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये तिथं सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. पण कारण काय आहे, केंद्राने दिलेले निर्देश राज्याने पाळलेले नाहीत. हित कारण काय आहे, घटनात्मक यंत्रणा कोसळलेली आहे. वित्तीय आणीबाणी आतापर्यंत एकदाही भारतामध्ये लागू झालेली नाही. सो हे तुम्हाला गोष्टी माहीत असणं आवश्यक होतं, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. पुढं भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार, बघा पुन्हा शब्द आलाय आंतरराष्ट्रीय करार, अंमलात आणण्यासाठी, म्हणजे डीपीएसपी मधला हा क्वेश्चन आहे, अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातल्या काही भागामध्ये कायदे करू शकते. यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. मला सांगा, भारताचं जे संघराज्य आहे हे अमेरिकेप्रमाणे आहे का नाही? अमेरिकेमध्ये राज्यांचा करार झालाय, त्या राज्यांना त्या करारामधून बाहेर फुटण्याचा अधिकार सुद्धा आहे. त्याच्यामुळे जरी तर सगळ्या राज्यांची संमती घेतली असती तर राज्यांना जास्त महत्व दिलं असतं ना. जर राज्यच नाही म्हणले असतं तर मग भारताने आंतरराष्ट्रीय संबंध सगळे मोडायचे का? नाही ना. भारतामध्ये मित्रांनो प्रबळ केंद्र असणारी संघराज्य व्यवस्था आहे, जी आपण कॅनडाकडून घेतलेला आहे. कळतंय तुम्हाला? सो इथं सगळ्या राज्यांची संमतीचा आवश्यक प्रश्नच येणार नाहीये. यासाठी बहुसंख्य राज्याची संमती आवश्यक असते? अजिबात नाहीये, कारण की आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध महत्वाचे आहेत ना. आंतरराष्ट्रीय लेवलला तुम्ही महाराष्ट्र म्हणून महत्वाचा का देश म्हणून महत्वाचा, हा थोडा लॉजिकली विचार करा ना. तुम्ही देश म्हणूनच महत्वाचा असणार आहे. या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांच्या संमतीची आवश्यकता असते. पहिली गोष्ट, राज्याचं प्रतिनिधित्व
करणारा राज्यसभा सभागृह आहे आपल्या संसदेमध्ये आपण म्हणतो, परंतु राज्याला त्याच्या प्रादेशिक अस्तित्वाची गॅरंटी आपल्या घटनेने दिलीच नाही ना. कलम 3 मध्ये तुम्ही काय बघता की संसद काही करू शकतं त्या राज्यामध्ये, क्षेत्रफळ वाढवू शकतं, कमी करू शकतं, 2 राज्यांचे एक बनवू शकतं, एका राज्याचे 2 करू शकतं, हे सगळं कलम 3 मध्ये सांगितलंय ना. त्याच्यामुळे भारतातल्या कुठल्याच राज्याला त्याच्या भूप्रादेशिक अस्तित्वाची हमी दिलेली नाहीये. ह्यांचं सगळं अस्तित्व कोणावरती डिपेंड आहे, केंद्रावरती आहे. आणि इथं बोलतोय आपण काय, आंतरराष्ट्रीय कराराबद्दल. त्याच्यामुळे इथं कुठल्याही राज्याच्या संमतीची मित्रांनो आवश्यकता असणार नाही. हे कलम कितीमध्ये सांगितलेलं आहे, कलम कितीमध्ये सांगितले बघा, कलम नंबर 51 मध्ये सांगितलेलं आहे, आंतरराष्ट्रीय करार किंवा शांतता सुरक्षा याची अंमलबजावणी करणं. म्हणजे डीपीएसपी वरती क्वेश्चन हमखास येतोय. त्याच्यामधली काही महत्वाची कलम तुम्हाला सांगतो बघा. 40 म्हणलं की लक्षात ठेवा शब्द ग्रामपंचायत आयोगाच्या आवडीचं कलम. 42 म्हणलं की मोफत प्रसूती सहाय्य, मोफत प्रसूती सहाय्य. त्यानंतर 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, जे उदारमतवादी तत्व आहे बघा, बरं का, परीक्षेला येऊ शकतं. त्यानंतर कलम 45 यामध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. त्यापुढे 46 मध्ये सांगितलेलं आहे SC ST किंवा OBC तसंच इतर दुर्बल घटक यांच्यासाठी विशेष तरतुदी करणं, म्हणजे थोडक्यात आरक्षण कलम 46 मध्ये सांगितलेलं आहे. 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य, इथं आरोग्य लक्षात ठेवा शब्द. 47 नंतर 48 मध्ये कृषी आणि वन्यजीव लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर. 48A यासाठी ध्यानात काय ठेवायचं तुम्हाला, पर्यावरण हा शब्द ध्यानात ठेवायचा आहे. 49 मध्ये ध्यानात काय ठेवायचं आहे, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची स्थळं, स्मारके किंवा ठिकाणं, महत्वाची स्मारके हा शब्द ध्यानात ठेवा, स्मारके, याचं संवर्धन करणं. कलम 50 अतिशय महत्वाचं आहे बघा, जे काय सांगतं तुमची न्याय व्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून, एक्झिक्युटिव्ह पासून ही कशी स्वतंत्र आहे, इंडिपेंडेंट ज्युडिशरी ज्याला आपण म्हणतो. आणि हे इंडिपेंडेंट ज्युडिशरीचं तत्व आपण कुठल्या देशाकडून घेतलेलं आहे, अमेरिकेकडून घेतलेला आहे. प्रश्न असा येतो की कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात आहे, तर भाग कितवा असेल डीपीएसपी म्हणल्यानंतर ना 4था भाग असेल. कळतंय तुम्हाला, किंवा नाव देतात कुठल्या भागामध्ये, तर मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. आणि हे आता 51 मध्ये आपण बघितलं, आंतरराष्ट्रीय करार याची अंमलबजावणी करणे. आय होप सगळ्याला अंडरस्टँड झालेलं असेल. त्यापुढं ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. ह्यालाच आयोग काय म्हणतो माहितीये का, ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री कोणत्या कायद्याने झाली. तुम्ही मराठी व्याकरण जर वाचलं असेल तर ओनामा होणे म्हणजे प्रारंभ होणे, इतिश्री होणे म्हणजे समाप्त होणे, या 2 गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच ना. तर ते म्हणतात की समाप्त कशी झाली, तर यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858चा, ज्याला आपण राणीचा जाहीरनामा म्हणतो, 1 नोव्हेंबर 1858 अलाहाबाद दरबार माहित असेल तुम्हाला, लॉर्ड कॅनिंग यांनी तो वाचून दाखवला होता. आणि विशेष म्हणजे या राणीच्या कायद्यानंतर हा जो 1858चा कायदा आहे त्याने भारतासाठी व्हाईसरॉय हे एक पद निर्माण केलं. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून तिथून पुढे ओळखला गेला. तसंच या कायद्यानेच भारतामध्ये भारत मंत्री ह्या पदाची निर्मिती केली. आणि जेव्हा या पदाची निर्मिती होते त्यावेळी स्टॅनले हा भारताचा पहिला काय आहे, भारत मंत्री आहे. हेच तुम्ही हाय कमिशनर पदाची निर्मिती जर बघितली तर 1919चा कायदा आहे बरं का. मेयर हा भारताचा पहिला हाय कमिशनर, परंतु भारताचा पहिला भारत मंत्री कोण आहे तर स्टॅनले, लॉर्ड स्टॅनले हे त्याचं नाव होतं. तर हे जरा थोडे डिफरन्स जे आहेत किंवा बेसिक जे मुद्दे आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने समजले पाहिजेत. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं बघा ॲनालिसिस करताना. तर तुम्ही कसं कराल बघा, 2 कायद्यामध्ये कन्फ्युजन होतं, 1919चा एक कायदा आणि 1935चा कायदा. पहिला पॉईंट आहे बघा, द्विगृही कायदेमंडळ व्यवस्था आणि द्विदल शासन व्यवस्था, त्याला आपण डायरकी म्हणतो. डायरकी हा शब्द त्याच्यामधला इंग्रजीतला आहे. द्विगृही म्हणजे 2 सभागृह असणारी व्यवस्था. 1919ने ही व्यवस्था सुरू कुठे झाली, केंद्रामध्ये. आणि हीच व्यवस्था द्विगृहाची कुठे सुरू झाली, 1935 मध्ये राज्यामध्ये झाली. बघा हे आयोग तुम्हाला इथं गडबड करतं. केंद्रात द्विगृही 1919 आणि त्याच वेळेस 1935 मध्ये द्विगृही राज्यामध्ये. मग हे क्रॉस कनेक्शन आहे बघा. मग केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती कुठे असणार, 1919 मध्ये प्रांतात असेल, आणि 1935 नुसार कुठे असेल, केंद्रामध्ये, जे परत जाऊन कधीच अस्तित्वामध्ये आलेलं नाहीये. तर मित्रांनो, PYQ म्हणजे अगदी तुमचं खूप जास्त मी सोडवून घेतले तर तेच तुम्हाला समजतील हा त्याचा अर्थ होत नाही. कमी सोडवा परंतु क्वालिटी सोडवा, ज्याच्यामधून एरिया तुमचा काय होतोय, कव्हर होतोय. त्याच्यामुळे मी सांगेल तुम्हाला की जरी तुम्ही अजून आपलं ऍप्लिकेशन घेतलं नसलं
तर तुम्ही प्ले स्टोअरला जावा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे बघा, @sagarSir77777 ही लिंक आहे, जॉईन करा. त्याच्यावरती लिंक आहे. काही तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी जास्त किंमत ठेवलेली नाहीये. फक्त तुम्हाला पहिल्या काही ॲडमिशनसाठी मी 49 रुपये फी ठेवेल म्हणलेलं आहे. आणि आता ॲडमिशन ती पूर्ण पण झालेली असेल कदाचित. दुसरं म्हणजे पॉलिटी आणि करंटच्या प्रिडिक्शन बॅचसाठी पण तुम्हाला मी या निमित्ताने आता एक परत ऑफर देतोय, कारण की पेपर जवळ आलाय तर तुम्ही फायदा करून घ्या. सो कुणीही असं विचार करू नका की ह्याच्यापासून फायदा होईल का, हा प्रश्न पडूच नका. आणि जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की सर ह्याचा फायदा आम्हाला होईल का, तर तुम्ही माझं लेक्चर खरंच बघू नका बाबांनो. फायदा होण्यासाठीच तर मी तुम्हाला लेक्चर घेतो. हे तुम्हाला किती वेळा सांगतोय मी, 100 वेळा सांगितलं तुम्हाला. पेपरमध्ये मी आठवणार म्हणजे आठवणार, हे तुम्हाला 4 तारखेला मी बोलतो. चालतंय. सो अजून एक क्वेश्चन घेऊया त्याच्यामध्ये. जास्त लेंदी लेक्चर आपल्याला करायचं नाहीये बघा. हा जरा डीप क्वेश्चन आला होता त्या काळी, परंतु जरी आता असा क्वेश्चन परत आलाच तर आपण त्याची तयारी केलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या निवडा. पहिली गोष्ट, असा कायदा असला पाहिजे. अशी समिती कुठली म्हणली होती माहिती आहे का? वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक हे त्या काळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या अभ्यासासाठी समिती नेमलेली होती. ती पहिली समिती वसंतराव नाईक समिती. आणि या समितीने सांगितलं की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 1958चा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जर आहे तर आता तुम्ही डबल नका त्याला बनवू. मग तुम्ही आता ग्रामपंचायत, त्यांनी पण 3 स्तर सांगितले होते ना, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ते म्हणतात ऑलरेडी मुंबईसाठी आहे, तर मग तुम्ही आता पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदसाठी एक काय करा, कायदा बनवा. तर तो कायदा बनवलेला आहे. त्या कायद्यातली ह्यांनी कलम विचारले होते. हा डीप क्वेश्चन आपल्याला म्हणावा लागणार आहे. तर याच्यामध्ये बघा, इलिमिनेशन टेक्निक तुम्हाला वापरायची म्हणलेलं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा PYQ सोडवता तेव्हा तुम्हाला काही गोष्टी कन्फर्म डोक्यामध्ये बसलेल्या असतात. उदाहरणार्थ गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक आपल्या MPSC संबंधित आहे बघा. तर त्यासाठी 97 कलम होतं. बचं तिसरं कुठे दिसतंय तुम्हाला? बचं तिसरा एकच ऑप्शन आहे. अशा वेळेस तुम्ही काय केला पाहिजे, तुमचा वेळ वाचवला पाहिजे. सगळेच तिथे जाऊन चेक करत बसायचं नाही परत, त्यात तुमचा वेळ जाणार आणि परत तुम्ही फायनली काय म्हणणार की सर आमचं टाइम मॅनेजमेंट झालेलं नाहीये. सो पॉलिटीमध्ये 4 ते 5 मिनिटात आपल्याला क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी ह्या टेक्निक तुम्ही काय करा, यूज करा. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती जो अधिनियम आहे का 1961चा, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद बद्दलच्या काही तरतुदी बघू आणि पंचायत समितीबद्दलची काही महत्वाची कलमं बघू. त्याच्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात राहू द्या. तर जिल्हा परिषद अंतर्गत विविध समिती आणि त्याची रचना ही कलम कितीमध्ये माहिती आहे का? 78 मध्ये आहे. त्यानंतर पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा अधिकार आणि कार्य कलम 76 मध्ये आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण CEO म्हणतो, जो वरिष्ठ दर्जाचा IAS अधिकारी असतो, त्याचे अधिकार आणि कार्य कलम 95 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. हे तर तुम्हाला पाठ करावंच लागतील. पण इतर जर विचारले क्वेश्चन महत्वाचे, तर तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? 6 नुसार. कारण जिल्हा परिषदची रचना कलम 9 आहे. मतदान गुप्तता, निवडणुकीमध्ये मतदान गुप्तता कलम 32 मध्ये आहे. त्यानंतर सदस्याचा राजीनामा कलम 38 मध्ये आहे. तसंच एखाद्या सदस्याला पदावरून दूर करणं, गैरवर्तणूक कारणावरून पदावरून दूर म्हणूयात आपण, पदावरून दूर करणं, तर ते आहे कलम 39 मध्ये. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक ही कलम 42 मध्ये आहे बघा. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक कलम 42 मध्ये. एवढे महत्वाचे ध्यानात ठेवा. आणि पंचायत समितीमध्ये कलम 56 मध्ये पंचायत समितीची स्थापना आहे. त्यानंतर कलम 64 मध्ये पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची निवडणुकीबद्दलची तरतूद आहे. आणि 97 मध्ये BDO जो वर्ग 1चा अधिकारी असतो दर्जाचा, गट विकास अधिकारी, त्याच्या नियुक्तीबद्दलच्या तरतुदी आहेत. तर पहिला भाग आपण काय करतोय, थांबवतोय. PYQ तुमचे कमी सोडून होऊ द्या, परंतु व्यवस्थित सोडून होऊ द्या. मी पुन्हा सांगतो, नाहीतर आपलं काय झालं माहितीये का, PYQ सोडवताना आपण काय करतो, बऱ्याच वेळा आयोगाचे प्रश्न बघितले की त्याचे उत्तर बघतो पुढे जातो. तसं करू नका. मायक्रो अनालिसिस म्हणजे काय की त्या PYQच्या आसपास जे फिरतंय, जे विचारलं जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे करायच्या आहेत. मित्रांनो, नक्की सांगा मला. लेक्चर हे युट्यूबला मी शक्यतो पहिले असल्यामुळे अपलोड करेल. युट्यूबला जर तुम्ही बघत असाल तर नक्की तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आपण अजून चांगलं पॉझिटिव्ह त्याच्यावरती काम करूयात. आणि ॲप्लिकेशनमध्ये उद्या 2020-21 पर्यंतचे जवळपास 21 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपरचे अनालिसिस तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. सोबतच करंटचा जे 2-3 टॉपिक राहिलेले आहेत तेही तुम्हाला कव्हर होऊन जातील. त्याच्यामुळं पॉलिटी प्रिडिक्शन, करंट प्रिडिक्शन आणि PYQ प्रिडिक्शन किंवा PYQचं अनालिसिस, मायक्रो अनालिसिस यासाठीची एक कॉम्बो बॅच मी देण्याचा विचार करतोय. जर तशी देता आली तरी आपण त्याला देऊयात, परंतु जे सध्या ऑफर दिलेली आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. थांबूयात आपण. थँक्यू सो मच.